म्हणून त्याच्या कॅबिनला जाऊन तहसीलदाराच्या पैसेच फेकून दिले. तुम्ही पाहिली असली बातमी, व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं सध्या. नाही तर जर निसतच बसले तुम्ही आपला आता आमदार साहेब येतात अध्यक्ष समितीवर, मग ते येते करून देणार, ते नाहीत करून देणार. तुमच्या गावात येऊन त्याचा अर्ध मतदान विरोधात कशाला घालतील ती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराजा पानंद शेत रस्ता योजना, आता या योजनेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना पैशाची गरज नाही, कारण त्याची तरतूद आता सरकारच करणार आहे. आणि त्यासाठी मोजणी करायची असेल तरी आपल्याला फी लागणार नाही. त्यासाठी पोलीस बंदोबस्त लागत असेल तरी त्याची आपल्याला काही अडचण येणार नाही, कारण त्यासाठी काही पैसे लागणार नाही. आता हे सगळं जरी खरं असलं तर तुम्हाला सांगतो, आता ज्या ज्या शेतकऱ्याला खरंच रस्त्याची गरज आहे तर त्याने हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण हे सगळं जरी खरं असलं तरी त्या शेतकऱ्यांचा रस्ता, म्हणजे बळीराजा पानंद रस्ता योजना आणली काय, मातोश्री पानंद रस्ता योजना आणली काय, आणि पालकमंत्री पानंद रस्ता योजना आणली काय, तर योजना कितीही आल्या तर काहीच फरक पडणार नाही. तर शेत रस्ता जर करायचा असेल तर कसा करावा लागतो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की सरकारनं योजना आणली, पोलीस बंदोबस्त देणार आहेत, मोजणीसाठी पैसे लागणार आहेत, मग आपोआप आपला रस्ता होणार आहे, तर असा रस्ता होणार नाही. त्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे आणि काय काय कुठाने करावं लागते हे मी स्वतः माझ्या शेतासाठी रस्ता करून घेतलेला आहे. आणि त्यावेळेस मला हे सगळं लक्षात आले. आणि तुम्हालाही माहित असेल की त्याच्यात काय काय अडचणी असतात. आता प्रत्येक गावागावामध्ये पार्टिशन, 2-2, 4-4 पक्ष, मग ज्याच्या शेताच्या जवळून रस्ता जाणार आहे ते अडवणूक करीत असतो. आणि आपल्याला वाटत आहे की आता ही योजना आणली, मग या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही. तहसीलदाराकडे जायचं, निवेदन द्यायचं, लगेच तहसीलदार येणार, आपला रस्ता मोजणार आणि लगेच रस्त्याचं काम सुरू होणार, पैसे सुद्धा लागणार नाहीत. पण तसं होत नाही. अशा लय मोठ्या गोष्टी सरकारनं तिकून चालू केलेल्या आहेत, पण त्या बुडालो पोहोचतच नाही. अशा बऱ्याचशा योजना आहेत, तुम्ही बघितल्या असत्या याच्या अगोदर. आता ही जी काही योजना आहे तर याच्यासाठी हे शेत रस्त्याच्या समित्या सुद्धा निर्माण केलेल्या आहेत. आता राज्यावर जी समिती आहे तिचे महसूल मंत्री अध्यक्ष आहेत, प्रत्येक जिल्ह्याला रस्त्याची समिती आहे, त्याचे पालकमंत्री अध्यक्ष आहेत, आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी त्या विधानसभेचे आमदार हे त्या समितीचे तिथले अध्यक्ष आहेत. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, आपल्याला जर हे रस्ता करायचा असेल तर जो काही शेत रस्ता नकाशावर असेल तो करता येऊ शकतो. मात्र त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना रस्त्याची गरज आहे त्याला पुढे व्हावं लागतंय. कारण ज्याच्या शेताजवळून तो पानंद रस्ता जाणार असेल, शेत रस्ता जाणार असेल, 100% तो माणूस आडीतूच. असं प्रत्येक गावाने नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्याच्या अशा कमेंट आहेत. एक शेतकरी त्याला तहसीलदाराकडे गेला तर तो लगेच त्याला विरोधात जातो, आणि मग तहसीलदार काय तिथं विरोध घेत नाहीत, ते काय जाऊन तिथं पाहत नाहीत. हे सगळ्या प्रक्रिया आपल्याला करून घ्यावा लागत आहेत. त्याच्यामुळे ज्याला खरंच या रस्ते व्हावा वाटत असेल, आपल्याला जो काही शेतातला माल घरी आणायचा आहे, घरचं खत बी बियाणं वावरात न्यायचं, आता सरकारचं धोरण चांगलं आहे. कारण आज यांत्रिक शेती झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये जर त्याला ट्रॅक्टर न्यायचा असेल शेतमाल आणायला, किंवा फवारायला ट्रॅक्टर न्यायचा असेल, नांगरायला ट्रॅक्टर न्यायचा असेल, पेरणी करायला ट्रॅक्टर न्यायचा असेल, आणि आता जवळपास प्रत्येक शेतकऱ्याकडे वाहनं झालेली आहेत. आणि नसले वाहनं तरी आपलं किरायाचं पिकअप न्यायचं, माल भरून आणायचा, खणखण इकून मोकळं व्हायचं. त्याच्यामुळे प्रत्येकाला शेत रस्त्याची गरज आहे. मात्र ज्यांना शेत रस्त्याची गरज नाही आणि त्यांच्या शेताच्या जवळून ती पांदी जात असेल, रस्ता जात असेल, तर असे शेतकरी अडवायला पुढे येतात. आणि होतंय काय, गावागावात पार्टिशन आहे, मग हे एका पक्षाच्या बाजूनं, ते एका पक्षाच्या बाजूनं, आणि तिथं कार्यक्रम थांबवतो आणि तो शेत रस्ता होत नाही. मग आता रस्ता करायचा आहे, मग आता करायचं तर काय करावं लागणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्याला या शेत रस्त्याची गरज असेल, मग तुमचा पानंद रस्ता असू द्या, शिव रस्ता असू द्या, किंवा जो आता रस्ता असेल तो, मात्र तो नकाशात असला पाहिजे. त्या सगळ्या शेतकऱ्यानं एकत्र यायचं आणि मग तहसीलदाराकडे जायचं. आणि पुन्हा दुसरी गोष्ट सांगतो, आता जे काही अडवणारे असतात का, तर काही जण मला कमेंट करतात
मग आम्हाला त्याचे पैसे भेटायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, उगच कोणाच्याही रानातून गाव जरी बंद एक झालं, उगच कोणाच्या बी गरीब माणसाच्या एखाद्या शेतातून त्या रानातून रस्ता घेता येत नाही. तो नियमात असला तरच सरकार देत असते. उगच उठले गावातले म्हणले द्या वावरातून याच्या रस्ता, तसा भेटणार नाही. जर रस्ता करायचा असेल तर त्या रस्त्याला ज्याची ज्याची गरज आहे त्या सगळ्यांनी एकत्र यायचं, तहसीलदाराकडे जायचं, त्याला निवेदन द्यायचं, त्यांच्याकडून जो काही रस्ता आहे त्याची आखणी करून घ्यायची, म्हणजे मोजणी करून घ्यायची, कुठून कुठपर्यंत रस्ता आहे, किंवा त्याच्या आजूबाजूचे जे जमिनीवाले त्याच्या जमिनी मोजून तुमची जमीन कुठपर्यंत आहे तितकी जमीन तुमची, बाकी उरलेला रस्ता, अशा पद्धतीने तो सगळा मोजून घ्यायचा. आणि मोजून घेतल्याच्या नंतर मग शेत रस्ता आपल्याला त्या पद्धतीने करता येतो. मात्र यासाठी तुमच्या ग्रामपंचायतच्या 12 भानगडी, सोसायटीच्या 12 भानगडी, मग माझ्या मतदान विरोधात जाईन का, मग मला पडणार नाही, मग त्याच्यात काय होतंय, काही काही त्याच्यातले ज्याला गरज असते रस्त्याची पण त्याला ग्रामपंचायतला उभं राहायचंय म्हणून ते मागून निघून जाते आणि ते ती काढायला जाऊन मोह काय नाही, मला काय नाही करायचं, ते बाकीचेच म्हणायले. असंही व्हायला नको, कारण तू ही ग्रामपंचायत 5 वर्षाचीच आहे आणि त्याच्यात तू निवडून येशील का नाही त्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे शेत रस्ता हा जन्मजगतीचा आहे, तुम्हाला शेतीतला माल आणता येतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र आले तरच फक्त रस्ता होऊ शकतो, नाही तर अधिकारी त्याच्या विरोधात जात नाही आणि कोणीच नाही. आणि अधिकाऱ्याचं तर तुम्हाला सांगतो एक उदाहरण, आता ताठ उदाहरण आहे, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातलं. त्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाची मागणी केली असा त्याचा आरोप आहे त्या शेतकऱ्याचा, आणि त्या तहसीलदारानं त्यांना अर्ज द्यायला होता, त्या शेतकऱ्यानं तहसीलदारानं निकालच त्याच्या विरोधात दिला आणि त्याच्यानंतर त्या सगळे कुटुंब घेऊनच तहसीलदाराच्या कॅबिनला गेला आणि मग तहसीलदार म्हणाले त्याला की बाबा तुम्ही जे काही तुमचा जे शेत रस्त्याचा प्रश्न आहे ते जर तुमच्या बाजूने द्यायचा असेल तशी मागणी त्यानं केली, असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्या शेतकऱ्याचं नाव आहे, ते नायब तहसीलदार हेमंत तायडे, आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे माधव श्रीहरी महात्रे. या शेतकऱ्यानं त्या तहसीलदारावर आरोप केला पैसे मागितल्याचा, म्हणून त्याच्या कॅबिनला जाऊन तहसीलदाराच्या पैसेच फेकून दिले. तुम्ही पाहिली असली बातमी, व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचं सध्या. तर त्याच्यामुळे असे बी काही अधिकारी असतील, असं पैसे बिशे द्यायचे नाही. आपण जे नियमानं असन कायद्यानं असन मोजून त्या पद्धतीनं, सगळं गाव एक झाल्यावर तहसीलदारच काय जिल्हा काय अधिकारी असलं कोणी असलं तर काहीच करू शकत नाही. फक्त आपल्याला कायद्यानं सगळ्या गोष्टी करायच्यात. उगच एखाद्याच्या शेतातून रस्ताच नसेल तर तशी बळजबरी करायची नाही. त्यामुळे अशा पद्धतीनेच फक्त रस्ता करायचा तर करता येऊ शकतो. मग त्यासाठी तुम्हाला गावातूनही वर्गणी करायची गरज पडली तरी करा, हे शासनाचेच पैसे यावा ह्या भरोश्यावर बसू नका. कारण रस्त्याचा प्रश्न असा आहे, एकदा जुटलं तर झाला आणि इचकलं तर पुन्हा इचकलच, मग येते सोसायटी, ग्रामपंचायत, भानगडी, हेव त्या पार्टीत आणि मग इचकून जातो खेळ. त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या, ह्याच पद्धतीने रस्ता होतो. नाही तर जर निस्तत बसले तुम्ही, आपला आता आमदार साहेब येतात अध्यक्ष समितीवर, मग ते येते करून दे, ते नाहीत करून देणार. तुमच्या गावात येऊन त्याचा अर्धा मतदान विरोधात कशाला घालतील ती, बरोबर आहे की नाही? ते यायचं त्याला पाहावं लागेल ना. जसं तुम्हाला तुमच्या रस्त्याचं पाहायचंय तसं त्याला पाहावं लागतं, कारण अर्धे विरोधात जात असतील. त्याच्यामुळे ती काळजी घ्या, स्वतः तुम्ही पुढाकार घ्या, 100% रस्ता होतो. आणि आपला तसा झालेला आहे. मी आमच्या गावातले सर्व शेतकरी एकत्र झाले आणि त्या पद्धतीने आम्ही रस्ता आज करून घेतलेला आहे. आज त्या रस्त्याने आम्ही शेतात जातो. आता असं तुम्हाला करून घ्यायचं असेल तर करू शकता. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.